हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. आपण जरी बाबांना काहीतरी सांगितलं ना, अगदी अर्ध सत्य जरी सांगितलं ना, तरी बाबांच्या सगळं काही लक्षात येईल. पण आपण करायचं तरी काय आकांक्षा? कल्याणी ताईंनी आपल्याला खरंच कोंडीत पकडलंय. बेटा, मी कोणाला तरी 3 दिवसात एक काम करायला सांगितले. काम अवघड आहे खरं, पण हे त्या व्यक्तीच्या योग्यतेवर अवलंबून आहे की ती काम करू शकेल की नाही. जानकीचं दुर्दैवच म्हण की इतकी फटकळ सून मिळाली तिला. अरे ती इतकी सटर फटर बोलत होती तिच्या समोर. आणि यापुढे कधी सामोरं जावाही लागणार नाही, कारण तुझी कोणी सूनच नाही. मग तुला कळलंय ना की तुला काय करायचंय? हे करून करून मी एक उत्तम आर्टिस्ट बनले आई. काळजी करू नको, मी सगळं सांभाळेन. 1 मिनिट. हॅलो हॅलो दादा. दादा, तुझ्याकडे डॉक्टर निकमांचा नंबर आहे का? का पूजा, काय झालं? ते ऍक्च्युली आईची तब्येत काही बरी नाहीये. तिचं डोकं अचानक दुखायला लागलंय रे. म्हणून म्हटलं डॉक्टर निकमांना घरीच बोलवून घ्यावं, पण माझ्याकडे नंबरच नाहीये त्यांचा. म्हणून म्हटलं की तुला कॉल करावा, कदाचित तुझ्याकडे असेल त्यांचा नंबर. हो, नंबर आहे, मी तुला मेसेज करतो तो नंबर. तू एक काम कर, तू डॉक्टरांना बोलव, तोपर्यंत मी घरी पोहोचतो. ठीक आहे? ओके दादा, ठीक आहे. ओके. आई, कशी वाटली माझी ऍक्टिंग? खूपच मस्त. पण काम तर तेव्हाच होईल ना जेव्हा अपूर्वच्या समोर सगळं तसंच घडेल जसं आपण ठरवलंय. हॅलो. म्हणजे तू आपली थेरं बंद करणार नाहीस तर? आता मी काय केलंय? तू तृष्णाच्या घरी गेली होतीस, तिच्या घरच्यांना धमकावलंस की तिच्याकडून पेपर साईन करून घ्या. अगं, का तुला तृष्णा आणि अपूर्वाचं आयुष्य बर्बाद करायचंय? का तू तृष्णाला इतका त्रास देतेस? अहो, ही गोष्ट तर तेव्हाची आहे जेव्हा तुमच्यात आणि माझ्यात काही बोलणंच झालं नव्हतं. आणि आता जेव्हा मला तृष्णाला पुन्हा घरी आणायचंय, तर मी असं कसं करू शकते? तिच्या घरच्यांना असा त्रास का देईन बरं? हे बघ कल्याणी, तुझ्याकडे फक्त 2 दिवस उरलेत. या 2 दिवसात मला कळेलच की तू तुझं काम नीट करतेस की नाही. नाहीतर करते ना, नीटच करते. मला असा सारखा फोन करून धमकी देऊ नका. मी तुला धमकवत नाहीये कल्याणी, फक्त तुला आठवण करून देतोय. नंतर मग हे नको म्हणूस की तुझी चूक झाली. ठीक आहे, मी फोन ठेवतो.
अरे बरं झालं आकांक्षा, तू इथेच आहेस, नाही तर देव जाणे काय झालं असतं. काय झालं आई? तू अशी धावत पळत कुठून येतेस? बेटा मी भाऊसाहेबांना भेटायला गेले होते. ताई बरी आहे ना? हो, तृष्णा बरी आहे. मी त्यांना कल्याणी ताईंबद्दल सांगायला गेले होते आणि मी त्यांना हेही सांगितलं की तू पोलिसात रिपोर्ट करायला निघाली आहेस. मग काय म्हणाले ते? ते आपल्या बरोबर आहेत ना? ते आपल्या सोबतच आहेत, पण मी त्यांना जेव्हा सांगितलं की तू रिपोर्ट करायला निघाली आहेस तेव्हा ते म्हणाले की तुम्ही तिला थांबवा, फक्त 3 दिवसांकरता. 3 दिवसात ते सगळं नीट करायचा प्रयत्न करणार आहेत. 3 दिवसात? पण आई 3 दिवसच का? ते तर मी नाही विचारलं, पण बेटा त्यांच्या चेहऱ्यावर एक विश्वास होता, एक चमक होती, म्हणूनच मला वाटलं की ते खरं बोलतायत. आपण थांबायला हवं. आई, मी भावेश अंकलचा आदर करते, त्यांचा मानही ठेवते, पण जरा विचार कर, ते त्या घरात होते तेव्हाही ताई करता काही करू शकले नाहीत आणि आज घराबाहेर पडल्यावर ते काय मदत करणार आहेत ताईला? तू बरोबर बोलतेस आकांक्षा. अगं पण त्यांच्या विनंतीला टाळू शकत नाही ना, नाहीतर त्यांना वाटेल की ते तृष्णा करता काय काय करतायत आणि आपण आहोत की त्यांना समजूनच घेत नाही आहोत. आई, कुठल्या द्विधा मनस्थितीत अडकले मी. एकीकडे भावेश अंकलचा विश्वास आहे आणि दुसरीकडे माझा निर्णय. मला काहीच कळत नाहीये मी काय करू. इतके दिवस थांबलोच आकांक्षा, तर आणखी 3 दिवस थांबू. कमीत कमी रिपोर्ट केल्यानंतर आपल्याला असं तर वाटणार नाही ना की आपण आणखीन थोडासा धीर धरला असता तर सगळं काही नीट झालं असतं. ठीक आहे आई, फक्त 3 दिवस, त्याहून 1 तासही जास्त नाही. सुकन्या आमच्या कन्या. पूजा, खूप दुखतंय ग पूजा. वाटतंय या डोकेदुखीने मी मरून जाईन. आई नाही ग, असं नको बोलूस. डॉक्टर साहेब येतीलच एवढ्यात. पूजा, आठवतं जेव्हा तृष्णा घरात होती तेव्हा पण माझं डोकं दुखलं होतं. तिने इतकं छान डोकं दाबलं होतं की माझी डोकेदुखी अगदी गायब झाली होती. औषध पण नव्हतं घ्यावं लागलं. हो आई, पण आता तर तृष्णा वहिनी नाहीये घरात आणि दादाच्या परवानगीशिवाय आपण तिला आणूही नाही शकत. खूप मोठी चूक केली अपूर्वने, तिला असं घराबाहेर काढून. मी त्याला सारखं नको म्हणत होते, पण रागाच्या भरात त्याने माझं काही ऐकलं नाही. खरं तर आई, त्या दिवशी वहिनीने घरी पैसे पाठवले असतील तरी त्यात चूक नव्हती तिची. तूच सांग ना, जर तिच्या जागी मी असते आणि तुझ्या तब्येतीला काही झालं असतं आणि तुझ्याकडे पैसेच नसते तर तुझ्या उपचारांकरता मी काहीही केलं असतं आई. चोरी केली असती, भीक मागितली असती, काहीही केलं असतं, पण तुला पैसे नक्की पाठवले असते. बरोबर बोलतेस तू पूजा. बहुतेक अपूर्वला तृष्णाच्या भावना नाही कळल्या, तिची लाचारी नाही कळली त्याला. मला एक कळत नाहीये की सतत तुम्ही त्या तृष्णाचं नाव का काढता. विसरून का ना जात तुम्ही तिला. दादा, तू केव्हा आलास? तेव्हाच जेव्हा तू तृष्णाचं गुणगान करत होतीस. नाही अपूर्व, आम्ही तिचं गुणगान नव्हतो गात. आम्ही तर खरं तेच बोलत होतो. त्या दिवशी शेजारच्या सुनेला बघितलं तेव्हा मला तृष्णाचं महत्व कळून चुकलं. बस आई, आता मला त्याच्याबद्दल एक शब्दही अजून ऐकायचा नाहीये. पण एक गोष्ट मी आताही म्हणेन की एकदा तरी तू तिला अजून संधी द्यायला हवी. तू
शांत मनाने थंड डोक्याने एकदा विचार कर. आई तुझं डोकं दुखतंय ना? आह, आह, ते तर दुखतयच बेटा, पण ही गोष्ट पण आवश्यक आहे ना. नाही, ही गोष्ट आवश्यक नाहीये. आणि एक क्षण मी अजून इथे बसलो ना तर माझं डोकं दुखायला लागेल. पूजा, डॉक्टर साहेबांचं आईला बघून झालं की ते जाण्याआधी मला एकदा त्यांच्याशी बोलायचं आहे. ओके, मी जातो. हे काय आई, दादा तर रागावून निघून गेला. तुझ्याजवळ बसून चौकशी केली नाही, गेला तसंच निघून. त्यात अपशकुनी तृष्णाची तरफदारी चालली होती ना, मग हे तर होणारच. असो, आधी हे काम होऊ दे, मग त्या नालायक तृष्णाला असं नाचवते ना की पुढचे 7 जन्म या घरात येण्याचं नाव घेणार नाही ती. सुकन्या आमच्या कन्या. आई, मला एक गोष्ट कळली नाही. म्हणजे तुझीच इच्छा होती की तृष्णा वहिनीने हे घर सोडून निघून जावं, आणि आज तू दादाशी असं बोलत होतीस जसं दादानेच हे सगळं केलंय. हे सगळं काय आहे आई? राजकारण. याला राजकारण म्हणतात पूजा. जेव्हा तुम्ही समोरच्याकडून ते काम करवता जे तुम्हाला हवंय आणि तेही त्याला कळून न देता, तेव्हा त्याला राजकारण म्हणतात पूजा. राजकारण, तीही दादाशी. अपूर्वशी नाही पूजा, अपूर्वसाठी, अपूर्वच्या आनंदासाठी. अगं, जेव्हा मला वाटलं तेव्हा तृष्णाला घराबाहेर काढलं. आता तिची गरज आहे तर मी बोलवते. आई, या दादाचं सुख कुठे आहे? कारण वहिनी घरात येणार आहे. ती घरात परत येतेय, पण फक्त काही दिवसांसाठी. आता मी अपूर्वच्या मनात असं भरलंय की त्याने तृष्णाला स्वतः काढलंय माझ्या इच्छेविरुद्ध, आणि आता त्याला या गोष्टीसाठी तयार करायचंय की त्याने तृष्णाला स्वतः आणावं. आणि एकदा का तृष्णा घरी आली की नंतर विचार करेन की अपूर्वला तिच्यापासून लांब कसं ठेवायचं. आई, तू तुझा पूर्ण प्रयत्न केलास ना. दादाला तर तिचं नावही ऐकायचं नाहीये, मग तो कसा आणेल तिला घरी परत? आणेल पूजा, आणेल. आता मी अपूर्वला जे सांगणार आहे त्यामुळे अपूर्व आत बाहेर संपूर्ण हलणार आहे, आणि तो स्वतःच तृष्णाला आणायला जाण्यासाठी मला सांगेल. काय काय सांगणार आहेस तू आई दादाला? मला पण सांग ना. थोडा वेळ अजून संयम ठेव पूजा, तुला आपोआप सगळं समजेल. अरे बेटा तृष्णा, रिक्षावाला कुठे आहे? ते
बाबा मंदिराचं सामान घेता घेता रिक्षासाठी पैसेच नाही उरले, तर म्हणून मी बसने निघून आले. बसने? पण बस तर तिकडे चौकात थांबते ना. हो, पण मी तिथून चालतच आले. हे काय तृष्णा, अगं बसमध्ये चढायच्या आधी कमीत कमी फोन तरी करायचा, म्हणजे मी कोणाला तरी पाठवलं असतं चौकात सामान आणायला. आता हे इतकं ओझं घेऊन तू स्वतः आलीस. बाबा, स्वतःचं ओझं उचलण्यात कसला त्रास? काम करणं ही माझी जबाबदारी आहे आणि स्वतःची जबाबदारी मीच उचलेन. किती दिवस दुसऱ्यांच्या आधारावर जगणार आहे मी? अरे हो तृष्णा, बेटा तुझी आई आली होती तुला भेटायला. काय? आई आली होती? कशी आहे ती आणि काय म्हणत होती? हो बेटा, सगळे बरे आहेत आणि त्यांना तुझी खूप आठवण येते. आणि मलाही त्यांची खूप आठवण येते. अच्छा, अजून काय म्हणाली ती? मी जर हिला सांगितलं की आकांक्षा महिला आयोग आणि पोलिसात जायची भाषा बोलतेय तर ही अस्वस्थ होईल. मला हिच्यापासून ही गोष्ट लपवावीच लागेल. बाबा, आई अजून काय म्हणाली? काही नाही बेटा, फक्त तू कशी आहेस बघायला आली होती. तू नव्हतीस म्हणून लवकर निघून गेली. ओह, बरं बाबा, मी काकांना भेटून येते. त्यांना सांगते मी मंदिराचं सगळं सामान आणलंय. बरं बेटा. बिचारी तृष्णा, स्वतःला हिने कामात इतकं गुंतवून घेतले की स्वतःबद्दल विचार करायलाही वेळ नाही ठेवला. पण तृष्णा, तुझेही दुःखाचे दिवस आता खूप लवकरच संपणार आहेत. तू तुझ्या सासरी परत जाशील आणि तेही हसत हसत. सुकन्या आमच्या कन्या. त्या दिवशी शेजारच्या सुनेला बघितलं तेव्हा मला तृष्णाचं महत्व कळून चुकलं. पण एक गोष्ट मी आताही म्हणेन की एकदा तरी तू तिला अजून संधी द्यायला हवी. दादा, हा, स्पेशल कॉफी तुझ्यासाठी. थँक्स. दादा, काही विचार करतोयस का? हा, नाही ग, काही नाही. मला माहितीये तू काहीतरी विचार करतोयस, पण तू सांगत नाहीयेस. दादा, मला तुझ्याशी बोलायचंय. बोल ना. दादा, तू तृष्णा वहिनीबद्दल विचार करतोयस? दादा, मला माहिती आहे गेले काही दिवस घरात जे काही घडतंय ना त्याचा सगळ्यात जास्त त्रास तुला होतोय. तू ज्या आशेने वहिनीला या घरात घेऊन आला होतास, तुझ्या त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या. वहिनीने अनेकदा तुझा विश्वास तोडला. पण दादा, विश्वास ठेव, वहिनी चांगली आहे. मला वाटतं वहिनी जे काही करते त्यामागे तिच्या घरच्यांचं डोकं आहे. आणि खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी घरात पैशांवरून वाद झाला, त्यालाही वहिनीच्या घरचेच जबाबदार आहेत. आणि त्यात आपली साधी भोळी वहिनी फसली. नाही पूजा, मी हे मानत नाहीये. मी तिच्या घरातल्यांना अगदी चांगलंच ओळखतो ग. ते आपला प्राण देतील, पण जीव असेपर्यंत पैशांसाठी कोणाकडे तोंड न उघडणार आपलं.
मग त्यांची मुलगी का असे ना ती? पण दादा, असंही असू शकतं ना की ते तुला दाखवण्याकरता तुझ्यासमोर पैशांचं बोलत नसतील, पण तुझ्या पश्चात त्यांनी वहिनीला पैशांबद्दल सांगितलं असेल. आणि ही गोष्ट मीच काय, तुला पण चांगलीच माहितीये की एक वहिनीच आहे जी यावेळी त्यांची मदत करू शकते. मला एक कळत नाहीये की जेव्हापासून ती तृष्णा या घरातून गेली आहे, तू आणि आई फक्त तिच्याबद्दलच बोलताय. ते एक वाईट स्वप्न होतं असं समजून तुम्ही विसरून का ना जाताय? दादा, खरं तर असं आहे की जेव्हापासून वहिनी घरातून गेलीये, आईचं मन अस्वस्थ असतं. तिचा रागराग करता करताच वहिनीबद्दल केव्हा आपुलकी वाटायला लागली हे आईला सुद्धा कळलं नाही. आणि आता जेव्हा वहिनी घरातून निघून गेलीये तेव्हा बाहेरचे लोक आईवर खोटे आरोप करायला लागलेत. आई खूप अस्वस्थ राहायला लागली रे. आईला असं वाटायला लागले की ती वहिनीला थांबवू शकली असती, पण तुझ्या रागापुढे तिचं काहीच चाललं नाही. नाही पूजा, असं काहीच नाहीये. आईची काहीच चूक नाहीये. ती स्वतःला त्रास का करून घेते या प्रकरणामुळे? हे सगळं मला नाही माहित, पण हो, एक गोष्ट नक्की आहे, स्वतः करता नाही तर निदान आई करता तुला वहिनीला एक संधी द्यायला हो स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.